केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आहेत। त्यांच्यावर सध्या दिल्लीत रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सोनम वांगचुक यांची ओळख ते शास्त्रज्ञ अशी करून दिली जाते, परंतु हे सोनम वांगचुक खरंच शास्त्रज्ञ आहेत? त्यांनी कुठले शोध लावले? ज्या 3 इडियट्स चित्रपटामुळे सोनम वांगचुक घराघरात पोहोचले, त्याच चित्रपटातील आमिर खानने या चित्रपटाचा आणि सोनम वांगचुक यांचा काहीही संबंध नाही असं भर मुलाखतीत सांगितलंय। नक्की मग सोनम वांगचुक आहेत कोण? जर हे उपोषण करणारे सोनम वांगचुक शास्त्रज्ञ नसतील तर खरे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कुठे आहेत? याचा शोध आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रिद्धेश आणि दिनेशसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांची खरी ओळख ते क्रांतिकारी शास्त्रज्ञ अशी करून दिली जाते, परंतु तुम्ही इंटरनेटवर त्यांच्याबद्दल शोधलं तर त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, यांत्रिक अभियंता अशीच करून दिली जाते। कुठेच त्यांना शास्त्रज्ञ म्हटलेलं नाही। या सोनम वांगचुक यांचं मुख्य काम म्हणजे शिक्षण सुधारणा, पर्यावरणाबद्दल जनजागृती असंच आहे। इथेही यामार्फत त्यांनी समाजोपयोगी संशोधन केल्याचे आणि ते शास्त्रज्ञ असल्याचे सांगितलेलं नाहीये। या उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या नावावरती कुठलाही शोध प्रबंध नाही किंवा त्यांच्या नावावरती कुठलंही पेटंट नाही। त्यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख किंवा हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह्ज लडाख या दोन्ही संस्था फक्त शिक्षण आणि सामाजिक जनजागृती याच क्षेत्रात काम करतात। या उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी उभ्या हयातीत कधीच कुठलंही संशोधन केल्याचे कुठचेच पुरावे नाहीत। त्यांनी कारकिर्दीत फक्त सामाजिक आंदोलने, लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी केलेलं आंदोलन यांचीच नोंद फक्त मिळते। हे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक राजकीय पार्श्वभूमीच्या कुटुंबातून येतात। त्यांचे वडील हे काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांशी संबंधित होते आणि त्यांनी मंत्रिपद सुद्धा भूषवलं होतं। यावरून हे सध्या प्रकाशझोतात असलेले सोनम वांगचुक शास्त्रज्ञ नाही तर ते एक सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत हे स्पष्ट होतं। मग खरे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कुठे आहेत? हे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्थेत क्रायोस्फियर सोशलिस्ट म्हणून कार्यरत असलेले दुसरे खरे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आहेत। ही संस्था हिंदुकुश आणि हिमालय या पर्वतरांगातील हिमनद्या, जलसंपत्ती, हवामान यांच्यावरती संशोधन करते। युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज आणि युनिव्हर्सिटी ऑफ झ्युरिच या दोन्ही विद्यापीठांमधनं त्यांनी फिजिकल जिओग्राफी या विषयात डॉक्टरेट संपादन केले। वॉर्सा युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये MSc केलंय। या सध्याच्या संस्थेत येण्याआधी त्यांनी नेदरलँड्समधील व्रिये युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधक आणि इन्सार तज्ज्ञ म्हणून कार्य केलेलं आहे। हिमनदी विज्ञान, हिमविज्ञान, हवामान बदल, रिमोट सेन्सिंग, GIS, मशीन लर्निंग आणि इन्सार तंत्रज्ञान या विषयांचं सखोल ज्ञान त्यांना आहे। हिमनद्या, हवामान बदल आणि पर्वतीय जलसंपत्तीवर त्यांनी संशोधन केलं असून त्यांनी अनेक वैज्ञानिक संशोधन पत्रे प्रकाशित केली आहेत। यावरून हे निश्चित सांगता येतं की सध्या उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक हे शास्त्रज्ञ नाहीत। त्यांची एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ ही ओळख जाणून बुजून तयार करण्यात आली आहे। त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन करताना सातत्याने त्यांच्या शास्त्रज्ञ असल्यावरती भर दिला जातोय तो 100% खोटा आहे। खरे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक वेगळेच आहेत आणि ते या प्रसिद्धीच्या जंजाळापासून लांब राहून आपलं काम शांतपणे करतायत आणि कुठल्याही शास्त्रज्ञाकडनं हेच अपेक्षित आहे। तेव्हा फसू नका आणि खरी माणसे ओळखायला शिका, हीच विनंती। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।